बघा बेसिक अंकगणितातला पुढचा प्रकार आहे 51 नंतरची 17वी विषम संख्या कोणती। बघा काय करायचा प्रश्न लिहिला 51 नंतरची म्हणून प्लस चिन्ह द्यायचं, अगोदरची असेल तर इथं काय येईल मायनस चिन्ह, नंतरची म्हणून प्लस चिन्ह द्यायचं। 17वी विषम संख्या कितीच्या फरकाने येते 1 3 5 7 9 कितीचा फरक असतो 2चा म्हणून दुप्पट करायची। आता 51 समय का विषम संख्या आहे ना, आणि इथं पण काय काढायची विषम देऊन विषम काढायची, फक्त दुप्पट करायची। मग आता अगोदर गुणाकार का बेरीज अगोदर गुणाकार 51 अधिक 17 दुने 34 4 आणि 1 5 5 आणि 3 8 कोणती संख्या येईल पुढची 85। 51 नंतरची म्हणून प्लस चिन्ह 2च्या फरकाने येते म्हणून 17 दुने 34 दोघांची बेरीज 85। समजलं विषम देऊन विषमच काढायची म्हणून फक्त दुप्पट करायची। झालं सोडा 105 च्या अगोदरची 20वी विषम संख्या कोणती। 105 च्या अगोदरची 20वी विषम संख्या कोणती। अगोदरची किंवा पूर्वीची पण म्हटलं जायला 105 च्या अगोदरची 20वी विषम संख्या कोणती दिला प्रश्न। बघा 105 अगोदरची म्हणजे इथं कोणतं चिन्ह आहे मायनस येईल ना, वजा चिन्ह अगोदरची म्हटले वजा। 20वी विषम संख्या तिच्या फरकाने येते 2च्या फरकाने। 105 समय का विषम आहे आणि काढायची पण संख्या याचा नाही विचार करायचा, 20वी म्हटलं हे सम दिसतंय हे नाही विचार करायचं, हे काय सांगितलंय विषम काढायला फक्त दुप्पट करायची। 105 वजा 20 दुने 40 किती आलं 65 समजलं 105 वजा 40 65। झालं पुढचं 97 नंतरची 12वी विषम संख्या कोणती। किती आले 97 नंतरची म्हणून प्लस 97 पण विषम आहे ही पण विषम आहे 12 गुणिले 2 12 दुने 24 आणि 97 7 4 11 9 3 12 100 चुकलं का हा 121 समजलं। फक्त पुढच्याची किती विचारली त्याची दुप्पट करायची। समजला प्रकार। 117 च्या पूर्वीची 28वी विषम संख्या कोणती। 117 च्या पूर्वीची 28वी विषम संख्या कोणती। कोणती 117 पूर्वीची म्हणजे काय करायचं अगोदरची करायची ना वजा 28 त्याची दुप्पट विषम दिली आणि विषम काढायची फक्त दुप्पट। 28 दुने किती होतात 56 117 वजा 56 7 6 गेले 1 11 5 गेले 6 उत्तर आलं 61। झालं समजला प्रकार। 52 नंतरची 15वी समसंख्या कोणती। आता सम काढायची 52 नंतरची 15वी समसंख्या कोणती। बघा सेम तसंच 52 नंतरची म्हणजे कोणतं चिन्ह प्लस
किती काढायची? 15वी. समसंख्या पण 2च्या फरकाने येते. 52 सम आहे आणि संख्या काढायची पण सम. समसमय म्हणून तेवढंच करायचं फक्त. 52 अधिक 15 दुने 30 म्हणजे उत्तर आलं 82. विषम विषम असेल समसम असेल तर सेम, फक्त दुप्पट करायची, गुणाकार करायचा आणि दोघांची बेरीज करायची. नव्वद नंतरची 23वी समसंख्या कोणती? 90 नंतरची 23वी समसंख्या कोणती? पाच सेकंदाचं उत्तर आहे. 90 नंतरची 23वी सब दिलेली समय ही पण समय. 23 ची दुप्पट 46, त्यात 90 मिळवायचे. 9 4 13 136. समजला? पुढं 112च्या अगोदरची 21वी समसंख्या कोणती? 112च्या अगोदरची 21वी समसंख्या कोणती? एकशे 12च्या अगोदरची 21वी समसंख्या कोणती? आपल्याला आता आडवी बेरीज, आडवी वजाबाकी, आडवा गुणाकार आणि उभा भागाकार एवढं करता आलं पाहिजे. ह्या स्टेप आल्या पाहिजेत आपल्याला. ते जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत उदाहरण सोडायचे. हजार उदाहरण सोडवली तरी चालतील, पण आलं पाहिजे. 112 अगोदरची म्हणजे काय येईल? वजा 21वी सम दिली, सम काढायची, दुप्पट करायची. 21 दुने 42, 112 दुनातून 2 गेले 0, 11 4 गेले 7, 70. समजलं? पंचावन्न नंतरची 16वी समसंख्या कोणती? सोडवा बरं. 55 नंतरची 16वी समसंख्या कोणती? सत्तावीस आलं का? बघा आता इथं कोणती 55 काय रे? समय का विषम आहे? विषम आहे. आणि काढायची काय आपल्याला? सम. क्रॉस आहे ना, विषम सम असं आहे. मग 55 नंतरची म्हणून प्लस 16 दुनेच करायचं, पण विषम देऊन सम सांगितली म्हणून वजा 1 करायचा. किंवा सम विषम असेल तरी पण काय करायचा? वजा 1 करायचा. मग 55 अधिक 16 दुने 32 वजा 1 31 आणि याची बेरीज करायची. किती येईल? 86. कारण जर 32च घेतल्यास जर 87 उत्तर. 87 सम आहे का संख्या? नाही ना, वजा 1 करायचं. विषम सम किंवा सम विषम असं क्रॉस असेल तर वजा 1 करायचा सूत्रामध्ये. झालं? चौऱ्याहत्तर नंतरची 19वी समसंख्या कोणती? चौऱ्याहत्तर नंतरची 19वी समसंख्या. वजा 1 केला का? केला. 74 काय आहे? समय का विषम आहे? आणि काढायचे पण सम. मध्येच उदाहरण आलंय. 74 नंतरची म्हणून प्लस 19 दुने 38
इथं वजा एक नव्हता करायचा, सम देऊन समच काढायची आहे. 112 झालं. पुढचा घ्या. 99च्या अगोदरची 15वी समसंख्या कोणती? 99च्या अगोदरची 15वी समसंख्या कोणती? आता बघा 99 सम आहे का विषम आहे? विषम. आणि काढायची काय? सम. म्हणून वजा एक लक्षात ठेवायचा. 99च्या अगोदरची म्हणजे वजा 15वी, 15ची दुप्पट वजा 1, 15 दूने 30 वजा 1, 29. 99 वजा 29, 9तून 9 गेले 0, 9तून 2 गेले 7, 70. समजलं? विषम देऊन सम काढायचे म्हणून वजा 1 पण करायचं. झालं. आता पुढचा प्रकार एक्स मानले संख्यांना. बरोबर घ्या. एक्स ही एक समसंख्या आहे, तिच्या नंतरची 17वी समसंख्या कोणती? एक्स ही एक समसंख्या आहे, तिच्या नंतरची 17वी समसंख्या कोणती? झाला प्रश्न लिहून. बघा आता काय करायचं. एक्स घेतला. एक्स ही काय आहे? समसंख्या आहे आणि काढायची पण काय आपल्याला? समच काढायची. बरोबर, म्हणजे वजा 1 करायचा नाही, एवढं लक्षात ठेवायचं. एक्स तिच्या नंतरची, नंतरची म्हणजे चिन्ह काय होईल? प्लस 17वी. 17ची समसंख्या 2च्या फरकाने येते ना, दुप्पट करायची. वजा 1 का करायचा नाही, तर सम देऊन समच काढायची, एवढंच फक्त. एक्स अधिक 17 दुने 34 झालं उत्तर. एक्स अधिक 34. एक्स नंतरची 17वी सम, 17 दुने 34, एक्स अधिक 34 हे झालं उत्तर. झालं. सोडवा. एक्स ही एक विषम संख्या आहे, तिच्या नंतरची 22वी विषम संख्या कोणती? एक्स ही एक विषम संख्या आहे, तिच्या नंतरची 22वी विषम संख्या कोणती? बघा, एक्स विषम संख्या आहे, इथं विषम आहे आणि काढायची पण काय? विषम, म्हणजे फक्त दुप्पट करायचे. नंतरची म्हटलं म्हणजे इथं कोणतं चिन्ह येईल? प्लस. 22 गुणिले 2 फक्त. एक्स प्लस 22 दुने 44 झालं. एक्स प्लस 44. समजलं? एक्स ही समसंख्या आहे. काय बघ, एक्स ही काय आहे? विषम संख्या आहे, तिच्या नंतरची 22 दुने 44. आपलं उत्तर 44 नाही आलं. आपलं उत्तर काय आलं? एक्स प्लस 44. एक्स विषम संख्या आहे ना, एक्स ची किंमत 1 मानली, 44 आणि 1 काय होणार उत्तर? 45. मग उत्तर काय येणार आहे? विषम संख्या असणार आहे. आपलं उत्तर 44 नाही आलं, फक्त काय आलंय? एक्स प्लस 44 आलंय. समजलं? घ्या. एक्स ही समसंख्या आहे, तिच्या अगोदरची 16वी विषम संख्या कोणती? एक्स ही समसंख्या आहे, तिच्या अगोदरची 16वी विषम संख्या कोणती? बघा आता बघा, इथं काय लिहिलंय? सम आणि काढायची कोणती? विषम, म्हणजे वजा 1 आहे.
एक्स तिच्या अगोदरची म्हटले म्हणजे काय लिहितं चिन्ह, अगोदरची म्हणजे वजा चिन्ह. 16ची दुप्पट सम दिलेली विषम काढायची म्हणजे वजा 1 करायचं. मग एक्स वजा 16 दुने 32 वजा 1 31, एक्स वजा 31 हे आलं उत्तर. समजलं का? अगोदरची दिली म्हणजे वजा चिन्ह घेतलं, सम देऊन विषम काढायचे म्हणजे दुप्पट करून वजा 1 करायचं. घ्या, एक्स ही विषम संख्या आहे. एक्स ही विषम संख्या आहे. तिच्या नंतरची 36वी समसंख्या कोणती? एक्स ही विषम संख्या आहे. तिच्या नंतरची 36वी समसंख्या कोणती? तिच्या नंतरची 36वी समसंख्या कोणती? किती? काय आलं उत्तर? एक्स विषम आहे, तिच्या नंतरची म्हणजे काय चिन्ह येईल? प्लस चिन्ह. 36वी दुप्पट होतेच, दिली संख्या सम विषम आणि काढायची सम म्हणजे वजा 1. बरोबर. एक्स प्लस 36 दुने 72 वजा 1 71, एक्स प्लस 71. झालं? पुढचा प्रकार आहे त्यातलाच. एक्स ही एक विषम संख्या आहे तर खालीलपैकी कोणती संख्या निश्चितपणे विषम संख्या असेल? 2024 ला आलेला प्रश्न आहे आणि 4 पर्याय दिलेत. प्रश्नाला एक्स ही एक विषम संख्या आहे तर खालीलपैकी कोणती संख्या निश्चितपणे विषम संख्या असेल? झाला प्रश्न. आता बघा काय करायचं, समजून घ्या. अगोदर लिहिण्यापेक्षा समजणं महत्वाचं आहे. एक्स ही काय आहे? विषम आहे. मग एक्स ची किंमत 1 घ्या. विषम म्हटलं की एक्स ची किंमत 1 घ्यायची, सम म्हटलं की एक्स ची किंमत 2 घ्यायची. मग एक्स ची किंमत जर 1 घेतली तर 2 गुणिले 1 किती होईल? 2. 2 सम आहे का विषम? आपल्याला काय करायची? विषम, म्हणजे पहिला पर्याय गेला. बरोबर. पुढं 4 गुणिले एक्स ची किंमत किती? 1 वजा 2, 4 1 4, 4 वजा 2 2. 2 सम आहे का विषम? सम, म्हणजे हा पण पर्याय गेला. 3 गुणिले 1 प्लस 1, एक्स ची किंमत 1 ना, 3 1 3 आणि 1 4, 4 सम आहे का विषम? सम, हा पण पर्याय गेला. इथं 5x, 5 गुणिले 1 अधिक 4, 5 1 5 आणि 4 9, सम आहे का विषम? आपल्याला विषम काढायचे होते, विषम आलं. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर. एक्स ची किंमत काय करायची? 1 घ्यायची. एक्स विषम म्हटलं ना, एक्स ची किंमत 1 घ्यायची, सम म्हटलं की 2 घ्यायची. पर्याय क्रमांक 4 4 लिहा फक्त आणि त्याच एक्स ची किंमत टाकून लिहा. शेवटचा पर्याय लिहा फक्त, पर्याय लिहिलेले. झालं. पुढचा प्रश्न. एक्स ही एक समसंख्या आहे तर खालीलपैकी कोणती संख्या निश्चितपणे सम असेल? एक्स ही एक समसंख्या आहे तर खालीलपैकी कोणती संख्या निश्चितपणे समसंख्या असेल? काय करायचं आता? एक्स ची किंमत किती घ्यायची? एक्स ची किंमत घ्यायची आपल्याला 2. मग आता इथं एक्स ची किंमत 2 घेतली, 2 आणि 1 काय होईल? 3. 3 सम आहे का? नाही, म्हणजे पहिला पर्याय गेला. एक्स ची किंमत 2 घेतली, आता मोठी संख्या घ्यायला पाहिजे, पण जरी 2 घेतली तरी 5 वजा 2 किती होईल? 3. आहे का सम? नाही. एक्स ची किंमत 2 आहे, 2 4 आणि 2
6 आली का सम? x ची किंमत 2, 5 दुने 10, 10 वजा 1 9, नाही होत, म्हणजे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 निश्चितपणे सम असेल. x ची किंमत घेऊन बघायची. समजलं? पुढचा प्रकार, x ही 5 ने निशेष भाग जाणारी समसंख्या आहे. x ही 5 ने निशेष भाग जाणारी समसंख्या आहे, तर तिच्या नंतरची 5 ने निशेष भाग जाणारी दुसरी समसंख्या कोणती? तिच्या नंतरची 5 ने निशेष भाग जाणारी दुसरी समसंख्या कोणती? निशेष भाग म्हणजे काय रे? निशेष काहीच बाकी राहत नाही, म्हणजे बाकी किती येते? शून्य बाकी पूर्ण भाग जाणारी किंवा निशेष भाग जाणारी संख्या. बघा काय करायचं आता. 5चा पाढा येतो तुम्हाला सगळ्यांना? नाही येत 4-5 जणांना. 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 वजा 25, 5 7 30. एवढा आला तरी चालेल, पूर्ण नाही आला. x ही 5 ने निशेष भाग जाणारी समसंख्या आहे. मग x ची किंमत 5 घेता येईल का रे? का नाही येणार? आपल्या सम सांगितली ना. मग x ची किंमत किती घेतली? 10 घेतली, कारण ती काय आहे? सम आहे. मग x ची किंमत किती घेतली आपण? 10 घेतली. आता तिच्या नंतरची दुसरी सम, ही झाली पहिली सम, ही झाली दुसरी सम, बरोबर का? तिच्या नंतरची पहिली सम काय आहे? 20, आणि त्याच्यानंतरची दुसरी सम काय आहे? 30. x ची किंमत किती घेतली आपण? 10 घेतली. मग x बरोबर 30 मधून 10 गेले किती? या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 20चा फरक ना. 30 मधून 10 गेले 20. हे झालं उत्तर आपलं, x + 20. उत्तर किती झालं? x मध्ये किती मिळवायचे? अजून 20 मिळवले की 30 उत्तर येईल. x ची किंमत 10 आहे, 10 मध्ये 20 मिळवले 30 झाले. प्रश्न येतो या प्रकारावर. x ची किंमत 10 मानली, म्हणजे हे 10 आहे. उत्तर 30 आलं पाहिजे ना आपलं. उत्तर 30 आलं पाहिजे. 10 आणि 20 किती झाले? 30, म्हणजे उत्तर आलं x + 20. झालं. पुढचा बघा प्रकार, म्हणजे लक्षात येईल अजून कोणाला समजलं नसेल तर घ्या. x ही 7 ने भाग जाणारी विषम संख्या आहे. x ही 7 ने भाग जाणारी विषम संख्या आहे. तिच्या नंतरची 7 ने निशेष भाग जाणारी तिसरी विषम संख्या कोणती? तिच्या नंतरची 7 ने निशेष भाग जाणारी तिसरी विषम संख्या कोणती? बघा, ज्यांना समजलं नाही त्यांनी पुन्हा एकदा बघा. आता 7चा पाढा यायला लागेल. 7चा बरोबर. x ही काय आहे? 7 ने भाग जाणारी कोणती संख्या आहे? मग x ची किंमत किती घेऊ सांगा? 7 येईल घेता, विषम संख्या ना. x ची किंमत घेतली 7. तिच्या नंतरची किती सांगितली? तिसरी. मग तिसरी कोणती सांगितली? विषम सांगितली ना. मग ही पहिली विषम, ही दुसरी विषम, आणि ही तिसरी विषम. तिच्या नंतरची पहिली, दुसरी, तिसरी विषम आली. मग उत्तर 49 यायला पाहिजे. मग x ची किंमत किती आहे? 7. 49 मधून 7 गेले किती राहिले? 42. x + 42. उत्तर 49 आलं पाहिजे ना. मग x ची किंमत 7, 7 आणि 42 किती होतात? 49. म्हणजे उत्तर आलं आपलं x + 42. याच्यात एवढे वाढले, 42 वाढले. 7 पासून 49 पर्यंत 42 वाढले, तेवढे वाढलेले घ्यायचे.
झालं? समजलं? अजून उदाहरण घ्या. आता 17चा पाढा. x ही 17ने निशेष भाग जाणारी समसंख्या आहे. x ही 17ने निशेष भाग जाणारी समसंख्या आहे. तिच्या नंतरची 17ने निशेष भाग जाणारी चौथी विषम संख्या कोणती? तिच्या नंतरची 17ने निशेष भाग जाणारी चौथी विषम संख्या कोणती? सोडवा बरं. आलेला प्रश्न आहे हा. सतराचा पाढा. बघा, x ही 17ने निशेष भाग जाणारी समसंख्या आहे. x ची किंमत किती घेऊ? समसंख्या म्हणजे 34 घ्यावं लागेल x ची किंमत. पुढं तिच्या नंतरची चौथी विषम सांगितली नाही का? 17 7 120, 17 8 136, 17 9 153, 17 10 170. आता बघा, हिच्या नंतरची चौथी विषम सांगितली. 51 पहिली विषम झाली, 85 दुसरी विषम झाली, 119 तिसरी विषम झाली आणि 153 चौथी विषम झाली. मग उत्तर 153 आलं पाहिजे. 153 मधून हे 34 वजा करायचे. 153 मधून 34 वजा केल्यावर किती उत्तर येईल? किती आलं? 119 ना? x प्लस 119. ह्या दोघातला फरक 153 आणि 34 मधला फरक म्हणजे x प्लस 119. 34 आणि 119 153 झालं पाहिजे. उत्तर आलं x प्लस 119. समजलं का आता? x ची जी किंमत मानली तेवढी वजा करायची आणि उत्तर लिहिताना x प्लस 119. झालं? काय